हे पिझ्झा पॉकेट बनवायला अगदी सोपे आणि टेस्टला तितकेच छान। इथे मी 2 चमचे तेलामध्ये थोडेसे बटर ॲड केलेले आहे। यामध्ये मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून ॲड केलेले आहे। या थोड्याशा परतल्या की यामध्ये मी मीडियम साईजचा एक कांदा अगदी बारीक कापून तो परतून घेणार आहे। कांदा इथे मी 1 मिनिट परतून घेणार आहे। आपल्याला या भाज्यांचा क्रंच तसाच राहून द्यायचा आहे, त्यामुळे फास्ट गॅसवर पटापट आपण ह्या भाज्या ॲड करून घेणार आहे। कांद्यानंतर यामध्ये मी शिमला मिरची बारीक कापलेली ॲड करून घेणार आहे। यानंतर मी थोडेसे कॉर्न ॲड केलेले आहेत। आता यामध्ये मी थोडेसे रेड चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि इथे मी स्पायसी होण्यासाठी शेजवान चटणी 2 चमचे ॲड केलेली आहे। हे सगळे आपल्याला थोडं हलवून मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आता मी हे मोझरेला चीज ॲड केलेले आहे। चीज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी 1 कप चीज ॲड केलेले आहे। चीज आता छान मेल्ट झालेले आहे। यामध्ये चीज आणि शेजवान चटणी ॲड केल्यामुळे एक्स्ट्रा मीठ ॲड करायची गरज नाही, तर आपले स्टफिंग तयार आहे। ही स्टफिंग छान थंड होईपर्यंत पॉकेटसाठी लागणारे पीठ मी भिजवून घेते। पीठ भिजवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 कप मैदा घेतलेला आहे। या मैद्यामध्ये मी चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे। यामध्ये आपण आता तेल ॲड करणार आहोत। इथे हे तेल मी 1 टेबलस्पून घेतलेले आहे आणि हे तेल थंडच आहे, गरम करण्याची अजिबात आवश्यकता नाही। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी ॲड करून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे। हे पीठ भिजवताना थोडेसे घट्टच भिजवून घ्यायचे। आता मी याची छान अशी पातळ पोळी लाटून घेणार आहे। इथे माझी पोळी लाटून झालेली आहे। याला मी आता स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेते। कट केल्यानंतर याचे एक्स्ट्राचे पीठ काढून घ्यायचे आहे आणि या स्क्वेअरला 2 पार्टमध्ये डिवाइड करायचे आहे। आता एका पार्टमध्ये आपण जी मगाशी स्टफिंग बनवून घेतली होती ती व्यवस्थित फिल करून घेणार आहोत। जास्तही भरायची नाही आणि कमीही भरायची नाही। ही भरल्यानंतर आता मी या पॉकेटला व्यवस्थित सील करण्यासाठी पाण्याचा हात लावून घेत आहे। याच्यामुळे आपले पॉकेट व्यवस्थित पॅक होतील, स्टफिंग आपली ऑइलमध्ये बाहेर पडणार नाही। तर हे व्यवस्थित पॅक करून आपण आपले पॉकेट रेडी करून घ्यायचे आहेत। यानंतर इथे मी फोर्कच्या साहाय्याने या पॉकेट्सना छान डिझाईन बनवून घेत आहे। याने आपले पॉकेट्स अट्रॅक्टिव्ह दिसतील। अशाच पद्धतीने मी सगळे पॉकेट्स रेडी करून घेतलेले आहेत। अगोदरच मी ऑइल गरम करण्यासाठी ठेवले होते। यामध्ये आपण आता हे पॉकेट व्यवस्थित फ्राय करून घेऊया। लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे पॉकेट छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे 5 ते 10 मिनिटांनी माझे पॉकेट व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। यांना आपण काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपले हे पिझ्झा पॉकेट रेडी झालेले आहेत। तर अशा नवनवीन आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।